रेफरन्स ओपन टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण सांगितलं होतं की मार्केटला आपल्याला कोणत्या लेवलला सेल करायचं आणि कोणत्या लेवलला बाय करायचं, एक्झॅक्ट त्याच लेवलवर मार्केटने रिसोर्सेस घेतलेलं आहे. जसं की आपण या लेवलवरून सांगितलं होतं कंटिन्युअसली बायमध्ये राहणार आपण. कंटिन्युअसली बायमध्येच बघा, कंटिन्युअसली बायमध्ये होतो आपण या दोन्ही पोझिशनला. आणि मी तुम्हाला इथेही सांगितलं होतं की मार्केट कंटिन्युअसली ह्या लेवलवरून खाली खाली पडण्याचं बघणार आहे आणि सेम त्याच पोझिशनवर मार्केटने रिसोर्सेस घेतलेले बी आहे. दोन्ही लेवलला प्रॉफिट बुकिंग झालेले आहे. तुम्हाला एक सेकंड लेवल सांगितली होती की ते ह्या लेवलपासून बी मार्केटने कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम दिली. कंटिन्युअसली अपसाईड मोमेंटम हे तुम्ही बघू शकता. आता जर उद्याचं मार्केट बघितलं तर उद्याच्या मार्केटमध्ये आपण थोडंसं लेवल्स काढण्याचा प्रयत्न करूच, कारण की उद्या 2-3 न्यूज आलेले आहेत, निगेटिव्ह न्यूज आहेत टोटली. आता याच्यानंतर आपण युएस मार्केट बघू थोडंसं. जसं की आपण बघू शकतो युएस मार्केट ही 400 पॉईंट आणि 200 पॉईंटने मायनस आहे. जसं की डाव जोन हे 400 पॉईंटने मायनस आहे आणि काय आहे 200 पॉईंटने मायनस आहे. त्याच्यावर आपण एक पॉसिबिलिटी मोमेंटम काढू. निफ्टीची पॉसिबिलिटी मोमेंटम की 150 ते 200 पॉईंट मार्केट गॅप डाऊन खोलन, ही एक पॉसिबिलिटी आहे. जर मार्केटची गॅप डाऊन जर 150 पॉईंट किंवा इथं पुढे ओपनिंग झाली तर जवळपास 22,421च्या जवळपास पुढे ओपनिंग झाली तर आपण इथून एक कॉल साईडचा ट्रेड बघणार, जे की आपल्याला एक पॉसिबिलिटी मोमेंटम कॅच होण्याचा प्रयत्न करेल. जर मार्केट डबल ह्या रेंजच्या खाली खाली उडा असलं तर या रेंजच्या खाली आपण डबल सेल करणार, कंटिन्यू सेलमध्ये राहणार आपण. हे जे लेवल आहे त्याला तुम्ही मार्किंग करून घे, कारण की हे खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर मार्केट फ्लॅट ऑफिंग जाऊन ह्याच लेवलला असलं तर इथून आपण एक कॉल साईडचा ट्रेड बघणार. आणि जर मार्केट या लेवलच्या खाली निघलं तर आपण कंटिन्युअसली सेलमध्ये राहणार. आणि सेलमध्ये आपण समजा जास्त मोमेंटम कोणत्या साईडला बघू शकतात तर आपण कॉल साईडला बघणार, कारण की काल मी सांगितलं होतं समजा जास्त मोमेंटम कॉलला राहणार. आणि आज मी सांगतो की उद्या सर्व मोमेंटम पुट साईडला राहू शकताय. त्याच्यामुळे आपण एक पुट साईडचा ट्रेड कॅच करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही एक लेवलने चालतात, तर त्याच्यामुळे ध्यान देऊन बघा की कधी घेताना पुट साईडचा ट्रेड जास्त कन्सिडर करायला टाका. तुम्हाला जे हे लेवलचे ते हे लेवल खूप इम्पॉर्टंट सांगितलेलेच नाही. छोट्याच्या व्हिडिओवर आता माझं 2-3 मिनिटाचा आहे. 2-3 मिनिटातच मी तुम्हाला भरपूर काही सांगून देतो कोणत्या लेवलला बाय करायचं, कोणत्या लेवलला सेल करायचं होतं. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत प्रायव्हेट याचे व्हिडिओ सांगितलं होतं. तुम्ही कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. जसं की आपण इथे सांगितलं आता की ह्या लेवलपासून आपल्याला बाय करायचं आणि ह्याच्या खाली आली तर आपण सेलमध्ये राहणार. त्या 2-3 लेवलपासून आपण कंटिन्यू सेलमध्ये राहणार आहे. आता आपण बँक निफ्टीवर येतो. बँक निफ्टी तुम्हाला सांगितलं होतं की कुठून सेल करायचं होतं, कुठून बाय करायचं. कंटिन्युअली मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या लेवलपासून आपण सेलमध्ये राहणार, इथून आपण बायमध्ये राहणार. आणि कंटिन्युअली बाय मोमेंटम आपल्याला भेटलेली आहे. जर उद्याचं मार्केट भेटलं तर उद्या मार्केट 400 ते 500 पॉईंट मार्केट खाली पडण्याचा एक पॉसिबिलिटी मोमेंटम आहे. जसं की आपण जर बघितलं तर या लेवलच्या कुठं खाली ओपन होत असलं तर या लेवलपासून आपण कंटिन्युअली या दोन्ही लेवल आपल्यासाठी सेल लेवल असणार आहेत. ही एक लेवल. या लेवलचे जसं जसं खाली येणार तसं तसं आपल्या लेवल्स वाढत जाणार, आपण पुट साईडला राहणार. जर मार्केट ह्या लेवलचं जर वरती निघलं, जर मार्केट ह्या लेवलच्या पुढे वरती असलं तर आपण इथून सेल बायचा बघणार, सेल न बघता. आणि ह्या लेवलपासून आपण सेल बघणार. हे दोन्ही लेवल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही लेवलला मार्केट करून घ्या. जसं की बाकीचे काय आहे, जसं या लेवलच्या खाली निघत नवीन लेवल्स आहेत आणि आपण खाली जर बघितलं तर आपल्याकडे खाली सध्या काय एक ट्रेंड लाईन आहे. ते ट्रेंड लाईन मार्केट कंटिन्युअसली येण्याचा प्रयत्न करेन. जर मार्केट या लेवलच्या जर वरती निघलं तर आपण एक अप्पर साईडचं ट्रेंड लाईन पोहोचू शकतो. वरती लेवलचे खूप आहेत, पण आपल्याला समजा जास्त त्याचं मुवमेंट आपल्याला कुठल्या दिसत आहे, कारण की 2-3 न्यूज आलेले आहेत आपल्या मार्केटमध्ये. जसं की कोटक बँकेची आहे. कोटक बँकेची कंटिन्युअसली RBI इश्यू चालू येतात, तर त्याच्यामुळे थोडेसे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि बाकीचे जे काय आहे ते पण आहे. जसं की आपण बघितलं की आपल्याला दोन्ही लेवलपासून इथून आपल्याला बाय करायचं आणि ह्या लेवलपासून आपण सेल करायचं. कंटिन्युअसली सेलमध्ये आहेत आपण. उद्या घेतो तर पण सेलमध्ये येईल. जर आपण बघितलं ओव्हरऑल मार्केट टोटली डाऊन आहे, त्याच्यामुळे आपल्याही मार्केट डाऊन होण्याचा प्रयत्न करेल बघा. आणि जसं की आपण स्टॉक बघितलं तर स्टॉकमध्ये जर ऑलरेडी बँक सेक्टर ऑलरेडी निगेटिव्ह मध्ये येऊ शकतंय, तर त्याच्यामुळे आपण बँक सेक्टरला -0.2 टाकू. थँक्स फॉर वॉचिंग.